नवी मुंबई महानगरपालिकेचे जी प्रभाग समिती सदस्य रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मधील युवा क्रिकेट प्रेमींसाठी 2 दिवसीय अंडर आर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे। या अंडर आर्म क्रिकेट सामन्याचे उद्घाटन समाजसेविका सुषमा भुईर, माजी नगरसेवक राजू पाटील, शिवसेना कार्यकर्ते प्रकाश नाना नाईक, प्रकाश भुईर, विभाग प्रमुख दिनेश कसारे, शाखा प्रमुख श्रीकांत पवार, ग्राहक संरक्षण कक्षाचे भवानी शंकर योगी, विकी पाटील, टिंकू पाटील, लक्ष्मण चव्हाण, दत्तात्रय आहिरे व इतर मान्यवरांच्या उपस्थित श्रीफळ वाढून करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी हस्त आंदोलन करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। ऐरोली चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धा 2018च्या क्रिकेट सामन्यात प्रभाग क्रमांक 10 मधील 24 संघ सहभागी झाले असून पहिला सामना हा राहुल फायटर ऐरोली नाका विरुद्ध विटभट्टी शूटिंग स्टार असा खेळवण्यात आला। या क्रिकेट सामन्याच्या दरम्यान हारलेल्या संघांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। याविषयी समाजसेविका सुषमा भुईर यांनी सांगितले। आज येथे ऐरोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये चॅम्पियन कपचं आयोजन केलेलं आहे। तर आयोजन आमचे प्रभागातले रवी पटेल यांनी केलेले आहे। इथं 24 टीमने भाग घेतलेला आहे। तर आज 12 टीम आमच्या प्रभागातलेच आहेत। प्रभागातल्याच मुलांना त्यांच्या खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना सर्वांना एकत्र आणण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। क्रिकेटच्या मॅचमध्ये आता आपल्या मुंबईतले पण असं वाटते आम्हाला की खेळाडू आपल्या जिल्हा स्तरावर आणि आपल्या राज्यस्तरावर खेळाडू निर्माण व्हावे। तर या हेतूने आम्ही जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या क्रिकेट मॅचमध्ये। तसेच आयोजक रवींद्र पाटील यांनी सांगितले, या ऐरोली चॅम्पियन्स क्रिकेट लीग 2018 चा आज या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। प्रभाग क्रमांक 10 मधील जे काही क्रिकेट खेळाडू आहेत त्यांना एक संधी द्यावी आणि त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण करावं या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेची संकल्पना आम्ही आयोजित केलेली आहे। प्रभागातील तलागालातील सर्वच खेळाडू म्हणजे लहान खेळाडूपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे। एखादी प्रीमियर लीग प्रमाणे हे स्पर्धेचं आयोजन आहे। या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाकडून आम्ही कुठल्याही प्रकारचं प्रवेश फी घेतली नाही आणि प्रत्येक संघाचा सन्मान व्हावा आणि प्रत्येक संघाला एक वाव आणि चैतन्य खेळाडूंमध्ये निर्माण व्हावी आणि हा खेळाडू आमच्या प्रभागातून सर्वोच्च क्रिकेटचे सामने खेळावी हीच आमची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। करा कोणाचं सगळ्यांनाच आमंत्रण करा तुम्ही।